राज्यात सध्या उन्हाचा तडका प्रचंड वाढला असून या वाढत्या तापमानाचा थेट फटका आता कुक्कुटपालन म्हणजे पोल्ट्री व्यवसायाला बसत आहे। गेल्या काही दिवसातील तीव्र उष्णतेमुळे राज्यातील अनेक पोल्ट्री फार्म्समध्ये मोठ्या प्रमाणावर कोंबड्या दगावू लागल्या आहे। यामुळे आधीच आर्थिक संकटात असलेले पोल्ट्री व्यवसायक आता पूर्णपणे हतबल झाले आहे। या संकटामागील मुख्य कारण पाहिले तर राज्यात सातत्याने तापमान 40 अंशाच्या पार जात आहे। पोल्ट्री शेडमध्ये तापमान नियंत्रित ठेवणं शेतकऱ्यांसाठी अत्यंत खर्चिक आणि कठीण बनले आहे। उष्णतेच्या लाटेमुळे कोंबड्यामध्ये हीट स्ट्रोकचे प्रमाण वाढले असून दररोज शेकडो कोंबड्या दगावत आहे। यामुळे पोल्ट्री चालक लाखो रुपयांचं नुकसान होत आहे। वाढत्या उष्णतेमुळे कोंबड्याचं वजन घटत आहे आणि अंड्यामध्ये उत्पादनही कमालीचं खालवलेलं आहे। दुसरीकडे कोंबड्यांना उष्णतेपासून वाचवण्यासाठी कूलर, फ्लॉगर्स आणि विशेष खाद्याचा वापर करावा लागत असल्याने व्यवस्थापनाचा खर्च प्रचंड वाढला आहे। मात्र त्या तुलनेने बाजारात कोंबड्यांना योग्य दर मिळत नसल्याने चित्र दिसत आहे। हा व्यवसाय पूर्णपणे कोलमडू नये म्हणून आता सरकारने या गंभीर परिस्थितीकडे तातडीने लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे। प्रशासनाने नैसर्गिक आपत्ती म्हणून या नुकसानाचे पंचनामे करावेत आणि वीज बिलाची सवलत देण्यासोबतच बाधित पोल्ट्री धारकांना आर्थिक मदत जारी करावी अशी मागणी आता या क्षेत्रातील जाणकारांकडून केली जात आहे। मित्रांनो, वाढत्या उन्हामुळे तुमच्या भागात पोल्ट्री व्यवसायाची काय परिस्थिती आहे आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्कीच सांगा। शेती आणि पशुपालनाच्या संबंधित अशाच महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ॲग्रोटेक मराठी।